बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननच्या एका सणासुदीच्या जाहिरातीवरून सध्या सोशल मीडियावर मोठा वाद पेटलाय। कपड्यांच्या निवडीवरून भाजप खासदार कंगना रनौतने कृतीवर सडकून टीका केली, ज्याला कृतीनेही रोखठोक प्रत्युत्तर दिलं। या वादानंतर संबंधित ब्रँडनेही माफी मागत जाहिरात मागे घेतली आहे। तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृतीच्या बाजूने उभं राहत ट्रोलर्सना ठणकावलंय। पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट। सण उत्सवाच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन एका जाहिरातीमुळे मोठ्या वादात सापडली आहे। रक्षाबंधनानिमित्त केलेल्या एका जाहिरातीमधील कृतीच्या पोशाखावरून सोशल मीडियावर टीका सुरू झाली। भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतनं या कपड्यांवरून कृतीवर थेट निशाणा साधलाय। आजच्या स्त्रियांकडे वॉर्डरोबमध्ये विविध पर्यायांचे कपडे उपलब्ध आहेत। इतके पर्याय असतानाही बिकिनी किंवा अंतर्वस्त्र घालून भावाला राखी का बांधायची? कृतीची ही जाहिरात मुद्दामून विचित्र आणि अस्वस्थ करणारी आहे। कंगनाच्या या टीकेनंतर कृती सेननने सोशल मीडियावरून मौन सोडलंय आणि नाव न घेता कंगनाला आणि ट्रोलर्सना खडे बोल सुनावले। सणांचे खरं सौंदर्य हे कपड्यांमध्ये नाही तर परंपरांमधील भावना आणि विचारांमध्ये असतं। मी आणि माझी बहीण एकमेकींना राखी बांधतो, भावाप्रमाणे आम्ही एकमेकींचं रक्षण करतो। आमच्यासाठी ही प्रार्थना आणि वचन आमच्या कुत्र्यांनाही लागू होतं, कारण ते कुटुंबाचाच भाग आहेत। आपण स्त्रियांना त्यांनी काय घालावं हे सांगणं कधी थांबवणार आहोत? संस्कृती आणि परंपरा स्त्रीच्या हृदयात वसलेली असते, तिच्या कपड्यांमध्ये किंवा गळ्याच्या आकारात नाही। हा वाद पेटल्यानंतर जीवा या ज्वेलरी ब्रँडनं तात्काळ कारवाई करत आपली बाजू स्पष्ट केली आहे आणि जाहिरात मागे घेण्याची घोषणा केली। एकीकडे टीका आणि माफीचा खेळ सुरू असताना या वादात आता राजकीय एंट्री झाली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृती सेननसाठी पाठिंब्यासाठी पोस्ट करत ट्रोलर्सचा समाचार घेतला। एखादी स्त्री काय घालते, काय करते आणि कुठे जाते हा तिचा वैयक्तिक निर्णय। आपले स्वातंत्र्य वापरल्याबद्दल स्त्रियांना ट्रोल करणं थांबवा। कपड्यांवरील टीकेपासून सुरू झालेला हा वाद आता महिला स्वातंत्र्य आणि वैयक्तिक हक्कांच्या मुद्द्यांपर्यंत येऊन पोहोचलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।